बातमीपत्र सविस्तर पाहूया। एका मोठ्या बातमीने बातमीपत्राची सुरुवात करूया। 40 लाख द्या आणि क्लास 2 अधिकारी बना। विद्यार्थ्याला आलेल्या बेनामी फोननं एमपीएससी विभागामध्ये खळबळ उडालेली आहे। कॉल रेकॉर्डिंग जय महाराष्ट्राच्या हाती आहे। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून महाराष्ट्र गट ब सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ही परीक्षा 2 फेब्रुवारी रोजी होणार आहे आणि याच परीक्षेसाठी असणारी प्रश्नपत्रिका आदल्या रात्री उपलब्ध करून देण्यासाठी विद्यार्थ्यांना आमिष दाखवणारे एक फोन आल्याची धक्कादायक माहिती ही समोर येते आहे। 40 लाख द्या आणि अधिकारी बना अशा पद्धतीचा एक कॉल आलेला आहे। विद्यार्थ्यांची परीक्षा 2 फेब्रुवारीला होणार आहे, मात्र तत्पूर्वी हे कॉल रेकॉर्डिंग जय महाराष्ट्राच्या हाती लागलेलं आहे। दरम्यान ही ऑडिओ क्लिप काय आहे ती आपण पाहूया। काय म्हटलं? तुम्हाला जे अभ्यास करून देतो म्हटलं ते एक्झाम मध्ये येतं म्हटलं तुम्हाला। नाही, मग तर क्लासेस मध्ये पण देतात ना तसं। तुम्ही तुमची काय असं हे काय वेगळी फी आहे का? हो, वेगळी फी आहे सर आमची। किती फी राहील? आमची भरपूर फी लाखात फी असते सर आमची। लाखात नाही म्हणजे तुम्ही क्वेश्चन पेपर प्रोव्हाइड करणार आहे की काय करणार आहे? आम्ही ते एक टाइपचं क्वेश्चनच प्रोव्हाइड करणार आहोत तुमच्या। आणि येतील याची गॅरंटी कशी? मग आले नाही तर? आले नाही तर ऐका ना सर, तुम्हाला आधी पेमेंट नाही द्यायचं आहे। तुम्हाला अभ्यास करून देणार आम्ही, तुम्ही पेपर द्या, तुम्हाला पेपरात समजून जाणार की आम्ही जे क्वेश्चन दिले ते आले की नाही आले। ठीक आहे, म्हणजे त्याच्यानंतर तुम्हाला ऐका ना, जसं एक्झाम दिली तुम्हाला कळणार की आमचे क्वेश्चन आले की नाही आले। ठीक आहे, त्याच्यानंतर आन्सर की येणार, त्याच्यानंतर तुम्हाला समजणार की तुम्ही त्याच्यापैकी किती सोडवलं, किती तुमचे बरोबर आहे ना चुकले आहे। ठीक आहे, तर आन्सर की आल्याच्या नंतर तुम्हाला 30% पेमेंट जमा करायचं आहे। ओके, ठीक आहे। म्हणजे नंतर सध्या पहिले काहीच पेमेंट नाही करायचं ना? बोला, पहिले काहीच नाही करायचं, त्याच्यानंतर मग सेम त्याच्यामध्ये मेन्स मध्ये पण तसंच होणार। एक्झाम आणि अभ्यास करून देणार, एक्झाम दिली, लिस्ट मध्ये नाव लागलं तर बाकीचं पेमेंट जमा करायचं आहे। आणि पेमेंट किती लागणार? चार्जेस किती असतील? चार्जेस जे सर, याचे ग्रुप बी चे 45 लाख आणि याचे ग्रुप सी चे 35 लाख। काय? 45 लाख 35 लाख एका एक्झामचे? हो, नाही एका एक्झामचे नाही सर, पूर्ण याचे ग्रुप बी आणि याचे कशाचे, ग्रुप बी चे म्हणजे प्री आणि मेन्सचे। अरे एवढ्याच्या तर डायरेक्ट क्वेश्चन पेपर देतात हो बा ते। हो, तसंच टाईप आहे सर, आपण तसंच तेच देत आहोत। सांगण्याचे उद्देश समजू शकता तुम्ही। ओके, आणि पेपर तुम्हाला रिझल्ट आल्यानंतर द्यायचे आहे ना? बघा, प्रिलियम एक्झाम झाल्याच्या नंतर आन्सर की आल्याच्या नंतर 30% जमा करायचं आहे। त्याच्यामध्ये 30% 10 ते 12 लाख रुपये होते सर। ठीक आहे ना, चालते ना। हो, ठीक आहे, बरोबर सर। ओके, धन्यवाद। तर सध्या ही ऑडिओ क्लिप व्हायरल झालेली आहे आणि या सगळ्या संदर्भात सविस्तर तपशील आपण जाणून घेऊयात। रोहन कदम आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत। रोहन, धक्कादायक ही ऑडिओ क्लिप आहे। याआधी देखील अशा पद्धतीच्या ऑडिओ क्लिप व्हायरल झालेल्या होत्या, मात्र पुन्हा एकदा ही ऑडिओ क्लिप समोर आली आहे। 2 फेब्रुवारीला एमपीएससीची परीक्षा होणार आहे, मात्र त्याच आधी प्रश्नपत्रिका पुरवणारा हा फेक कॉल आलेला आहे। रोहन, तेजस, अगदी बरोबर आहे। खूप धक्कादायक सगळा हा प्रकार जो आहे तो आहे, कारण का महाराष्ट्र राज्य सेवा आयोगाकडून ज्या परीक्षा घेतल्या जातात त्याच्याकडे एक गांभीर्याने बघितलं जातं आणि विश्वासार्हता जी आहे ती त्याच्यावरती जास्त ठेवलेली पाहायला मिळते। परंतु आता जे काही घडतंय मागील काही दिवसांपासून ते पाहता हा ऑडिओ क्लिप निश्चितपणाने विद्यार्थ्यांकडून सांगितलं जातं की खरा असू शकतो, कारण का असे प्रकार यापूर्वी देखील घडलेले आहेत आणि काही लोक आहेत जे पेपर फोडतायत आणि पेपर फोडून पैसे घेऊन काही विद्यार्थ्यांना हा सगळा पेपर जो आहे तो पुरवला जातो। म्हणजे 80 प्रश्न देण्याचं या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून त्या व्यक्तीने सांगितलं आणि जवळपास 45-40 लाख रुपयांची मागणी त्यांनी केली, कारण का येत्या 2 फेब्रुवारीला या सगळ्या गट बेचा पेपर जो आहे, प्रीचा पेपर जो आहे तो होणार आहे। आणि केवळ प्रीच नाही तर मेन्सचा पेपरचा देखील आम्ही तुम्हाला जो आहे तो यापूर्वी याआधी 2 दिवस आधी तुम्हाला आम्ही पेपर पुरवू अशा प्रकारचं स्पष्टपणे त्या ऑडिओ क्लिपच्या माध्यमातून सांगितलं जातं आहे। आणि 40 लाख रुपये तुम्हाला आत्ता द्यायचे नाही आहेत, पेपर आल्यानंतर तुम्ही जेव्हा सोडवताल त्यावेळेस तुम्हाला सगळे प्रश्न मिळतील आणि त्यानंतर तुम्हाला जे आहे ते 40 लाख रुपये द्यायचे आहेत। फक्त तुमचे ओरिजिनल डॉक्युमेंट जे आहेत ते आमच्याकडे देऊन ठेवा, अशा इतक्या प्रकारचा विश्वास
विश्वास या लोकांकडून सांगितला जातोय। त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये जे खऱ्या अर्थाने अभ्यास करतात त्या विद्यार्थ्यांनी चिंता व्यक्त केलेली आहे। अगदी काही वेळापूर्वी MPSC आयोगाने देखील याची दखल घेतलेली आहे आणि MPSC आयोगाने एक पत्रक काढलेलं आहे आणि हे पत्रक काढून त्यांनी सांगितलं की याबाबतची चौकशी जी आहे ते आम्ही कमिशनर ऑफ पोलीस यांच्याकडे करणार आहोत। जर असा खराच प्रकार घडत असेल, जर कोणी पेपर फोडला असेल किंवा कोण अशा प्रकारे कॉल करत असतील, त्याची चौकशी जी आहे ती आयोग करणार आहे। त्यामुळे अतिशय धक्कादायक घटना आहे, कारण का असे प्रकार जर का घडले आणि अशा प्रकारे अधिकारी घडून आपल्या राज्याची सेवा करण्यासाठी आले तर ती कशा प्रकारची सेवा करतील? पैसे देऊन जर का लोक अधिकारी झाली, म्हणजे गट ब ची परीक्षा म्हणजे क्लास 2 आणि क्लास 3 लेवलचे ऑफिसर्स जे आहेत ते या गट ब च्या पेपरच्या माध्यमातून निवडले जातात आणि अशा प्रकारे जर का पेपरच न देता त्यांनी जर का पेपर फोडून परीक्षा दिली आणि जर का अधिकारी झाले, पैसे भरून जर का अधिकारी झाले तर निश्चितच ही महाराष्ट्रासाठी अतिशय धक्कादायक आहे, दुर्दैवी आहे। त्यामुळे आता आयोग म्हणा किंवा सगळे राज्यकारणी म्हणा, आयोगाचे अध्यक्ष म्हणा, याच्यावरती काय दखल घेत आहेत आणि जर सरच अशा प्रकारे जर आयोगाकडून पेपर फुटत असेल तर मग याला जबाबदार कोण? आयोगातलं कोण प्रमुख व्यक्ती या सगळ्याच्या रॅकेटमध्ये आहे का? हा संशय जो आहे तो विद्यार्थ्यांकडून व्यक्त केला जातो। सातत्याने विद्यार्थी समोर येत आहेत, विद्यार्थी बोलत आहेत, आयोगावर ते आक्षेप घेत आहेत। त्यामुळे या सगळ्या आयोगाच्या देखील लोकांची चौकशी जी आहे ती या माध्यमातून झाली पाहिजे, अशी मागणी जी आहे ती विद्यार्थ्यांची येते। अगदी, त्यामुळे आयोगाने जरी दखल घेतलेली असेल मात्र असे प्रकार रोखण्यासाठी आता आयोगालाच महत्त्वाची पावलं ही उचलावी लागणार आहेत। धन्यवाद रोहन, आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। बातमी संदर्भातले अपडेट आपल्याकडून वेळोवेळी जाणून घेऊ।